जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्द सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे नमस्कार, माझे नाव सौम्या अमोल अलबते। आज आपण स्वामी अखंडानंद यांची 157वी जन्मतिथी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था इंदोरी येथे साजरी करीत आहोत। त्यानिमित्त मी स्वामी अखंडानंद यांच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। स्वामी अखंडानंद हे रामकृष्ण परमहंसांच्या अंतरंगी 16 शिष्यांपैकी एक होते। हे रामकृष्ण संघाचे 3रे परमाध्यक्ष होते। त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1864 रोजी कलकत्ता येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव श्रीमंत बंदोपाध्याय व आईचे नाव वामसुंदरी देवी होते। त्यांचे पूर्वाश्रमींचे नाव होते गंगाधर बंदोपाध्याय। गंगाधर लहान असताना त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना एक सोन्याची साखळी घेतली। ती सोन्याची साखळी गंगाधरांच्या आईने छोट्या गंगाधराच्या गळ्यामध्ये घातली। जशी ती साखळी त्यांच्या गळ्यामध्ये घातली, छोट्या गंगाधरनी रडायला सुरुवात केली आणि ती साखळी उडायला सुरुवात केली। ते तोपर्यंत थांबले नाही जोपर्यंत ती साखळी तुटून बाजूला पडली नाही। त्यातूनच त्यांचे भविष्यातील जीवन लक्षात येते की ते कसे संसारापासून अलिप्त राहिले व एक महान संन्यासी बनले। त्यांची एकाग्रता खूप होती। जेव्हा ते आपल्या मित्रांबरोबर खेळत आणि खेळताना त्यांना आंब्याच्या झाडाला आंबे दिसले की सर्व मुलं दगडे घेऊन आंबे पाडायला लागायची। इतर मुलं कोणत्याही आंब्याला दगड मारायची, परंतु गंगाधर अगोदर ठरवायचे की मला कोणता आंबा पाहिजे आणि बरोबर तोच पाडायचे। अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, तसाच गंगाधरांना फक्त तोच आंबा दिसायचा। त्यांची एकाग्रता अगदी स्वामीजींसारखी होती। आणखी त्यांचा एक गुण होता, तो म्हणजे अद्भुत सहनशीलता। गंगाधर जेव्हा 8 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या भुवईमध्ये जखम झाली होती। त्याचे टाके घ्यायचे होते। तेव्हा डॉक्टर म्हणाले की भूल द्यावी लागेल। गंगाधर म्हणाले, नाही, मला कोणत्याही भुलीची आवश्यकता नाही, तुम्ही टाके घ्या, मी शांत बसेन। तेव्हा डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटले की भूल न घेता हा मुलगा कसा शांत बसेल, परंतु खरोखरच ते टाके घेईपर्यंत खूप शांत बसले। गंगाधर 19 वर्षांचे असताना ते रामकृष्णांना भेटले। भेटल्यानंतर रामकृष्ण गंगाधरांना म्हणाले, आपण या अगोदर कधी भेटलो होतो का? गंगाधर म्हणाले, हो, मी लहान असताना पण भेटलो होतो। तेव्हा ठाकरांना खूप गंमत वाटली। ते रामलालला म्हणतात, अरे रामलाल, हा बघ काय म्हणतोय की मी लहान असताना पण भेटलोय, जसा की आता हा खूप मोठा झाला आहे। ठाकूर म्हणतात, तू शनिवार ये। शनिवार हा पवित्र दिवस असतो। पुढच्या भेटीत ठाकूर त्यांच्या जिभेवर एक मंत्र लिहितात। त्यानंतर गंगाधर खूप गाढ ध्यान करतात। 19 वर्षांचे गंगाधर खूप नियम पाळत असत। ते दुसऱ्याने शिजवलेलं अन्न खात नसत। स्वतःचं अन्न स्वतःच शिजवत गंगेमध्ये 2-3 वेळा स्नान करत। तेव्हा ठाकूर त्यांना म्हणाले, म्हाताऱ्या माणसांसारखे असले काय नियम पाळतोस? जरा नरेंद्रकडे बघ, तो सर्व काही खातो, परंतु सगळ्यांमध्ये नारायण बघतो। तू पण तुझा आध्यात्मिक विकास कर। तेव्हापासून गंगाधरांनी आपल्या
केला व ते एकदा स्वामी विवेकानंदांना जाऊन भेटले व स्वामी विवेकानंदांना भेटल्यानंतर ते खूप प्रभावित झाले. एकदा ठाकूर आराम करत असतात तेव्हा गंगाधर त्यांचे पाय चेपत असतात. ते खूप स्ट्रॉंग असतात कारण कुस्ती खेळत असतात ना. गंगाधर जोरात जोरात पाय दाबतात. तेव्हा ठाकूर म्हणतात, अरे रे रे काय करतोयस? मोडून ठेवशील माझी हाडं, जरा हळूहळू दाब. तेव्हा गंगाधरांच्या लक्षात येते की ठाकूरांचे शरीर अत्यंत कोमल आहे, जणू हाडांवरून लोणीच लावलं आहे. एकदा गंगाधर ध्यान करून येत असतात तेव्हा ठाकूर त्यांना विचारतात, ध्यान व प्रार्थना करताना तुझ्या डोळ्यातून पाणी आले होते का? हो आले होते की. हे ऐकून ठाकूर आनंदाने म्हणतात, प्रार्थना कशी केली पाहिजे माहिती आहे? अगदी हात पाय आपटून मोठ्याने रडत रडत म्हणायला पाहिजे, आई मला ज्ञान दे, भक्ती दे, मला दुसरं काहीही नको आई. आई मी तुला सोडून राहू शकत नाही आई, असं एकदम लहान मुलासारखं रडायला पाहिजे. ठाकूरांच्या महासमाधीनंतर सर्व शिष्य वराहनगर मठ येथे राहायला लागतात व गंगाधर तीर्थयात्रेसाठी हिमालयात जातात. पहिल्यांदा ते ऋषिकेशला जातात व ऋषिकेशला त्यांना एक मायाराम अवधूत म्हणून एक साधू भेटतात. ते मायारामांना विचारतात की अहो केदारनाथचा रस्ता कुठला आहे? तेव्हा मायारामांना खूप आश्चर्य वाटते की 20-22 वर्षांचा हा तरुण केदारनाथचा रस्ता विचारतोय. तेव्हा मायाराम म्हणतात, हा जो समोरचा मुख्य रस्ता आहे ना, तोच केदारनाथचा रोड आहे. तेव्हा गंगाधर म्हणतात की अरे हा तर आपला नेहमीचाच रस्ता आहे, ह्यात अवघड असे काय आहे? इथून तर कोणी जाऊ शकेल. मला वाटलेलं की केदारनाथला जायचं म्हणजे एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर उडी मारायची आणि मग केदारनाथला पोहोचायचं. तेव्हा मायारामांना वाटतं की मी एवढा हिमालय फिरलो परंतु आजपर्यंत मला असा तरुण भेटला नाही जो एका केदारनाथला जाण्यासाठी पर्वतावरून उडी मारायला देखील तयार आहे. तेव्हा मायाराम त्यांच्या शिष्यांना म्हणतात, बघा ह्याच्यावर ह्यांच्या गुरूंची किती कृपा आहे. गुरुकृपेशिवाय अशी निश्चय शक्ती प्राप्त होणे शक्य नाही. तेव्हा मायाराम म्हणतात, गुरु मेहरबान तो चेला पहलवान. आणि मग अशा प्रकारे गंगाधर केदारनाथ, बद्रीनाथ आणि तिबेट ही तीर्थस्थळे फिरून 4 वर्षांनी परत माघारी येतात आणि 1890 मध्ये ते संन्यास दीक्षा घेतात व त्यांना स्वामी अखंडानंद हे नाव मिळते. स्वामी अखंडानंद यांची हिमालयात 2 वेळा भ्रमंती झाल्यानंतर त्यांना वाटते की आपण ऐतिहासिक स्थळे पाहून येऊया आणि मग ते प्लासीला जातात. प्लासीला ते सगळीकडे फिरतात व एका रात्री एका छोट्या मंदिरात आराम करण्यासाठी थांबतात. बघतात तर काय, तिथं खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, सगळीकडे नुसतं दुष्काळच दुष्काळ आहे. ते सकाळी उठून परत आलमबाजारला जायला निघतात. तेव्हा त्यांना जाणवतं की कोणीतरी त्यांना मागे खेचत आहे. ते तसंच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परत त्यांना मागे खेचलं जातं. असं 3 वेळा होतं. नंतर त्यांना आवाज ऐकू येतो, कुठे चालला आहेस? आता तुला इथून जाता येणार नाही. तुला इथल्या पीडित लोकांसाठी खूप कामं करायची आहे. मग त्यांना कळतं की हा आवाज ठाकूरांचा आहे आणि ते तिथं राहत कार्य सुरू करतात आणि मठाशी संपर्क साधून ते सांगतात की मी इथं राहत कार्य सुरू करीत आहे.
तेव्हा राजा महाराज त्यांना म्हणतात की अरे, तुझ्याकडे पैसे नाहीत, कामासाठी माणसे नाहीत, तू तिथे राहत कार्य कसे सुरू करणार? तरी तू इकडे माघारी ये. तेव्हा अखंडानंद त्यांना म्हणतात की इथं लोक केवढ्या संकटात पडलीत, त्यांना सोडून मी येणार नाही. मी त्यांच्यासोबत इथेच मरेन, परंतु मी घाबरटासारखा पळून येणार नाही. ही बातमी जेव्हा स्वामीजींना दार्जिलिंग येथे कळती तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, शाबास, तूच खरा हिरो आहेस. तुला पैसे मी पाठवतो, तू तुझे राहत कार्य सुरू ठेव. अशा प्रकारे रामकृष्ण मिशनचे पहिले राहत कार्य महुला या गावी स्वामी अखंडानंदांनी सुरू केले. त्यानंतर या दुष्काळात ज्यांचे आई वडील वारले आहेत त्या मुलांसाठी स्वामी अखंडानंदांनी अनाथ आश्रम सुरू केला व स्वामीजींच्या आदेशांप्रमाणे त्या मुलांची शिवभावे जीवसेवा केली. अशा या महान कर्मयोगी, ज्ञानयोगी, ब्रह्मज्ञानी महापुरुषाला मी वंदन करून इथेच थांबते. ओम शांती शांती शांती. श्री रामकृष्ण